महापुराण कथा दिवस 4था अगदी सुंदर प्रकारे वेळेमध्ये सर्वजण आणि माता सतीचे लग्न लावून दिल्याच्या नंतर शिवजींसोबत थोडंसं त्यांचा अबोला झाला। थोडीशी काही भांडणीमुळं त्यांनी माता सतीचा तथा शिवजींचा अपमान केला आणि यामुळं माता सतीने स्वतःचा देह त्याग केलेला आहे। बघा, अग्नीने माता सतीला सांगितलं होतं की तुम्ही आदि शक्ती जगत जननी आहात, तुमच्या शरीराला जाळण्याची ताकद ही माझ्यामध्ये नाही आणि म्हणून मी तुम्हाला जाळू शकत नाही। तेव्हा माता सतीने स्वतःच्या योगाग्नीने स्वतःला जळून भस्म करून दिलेलं आहे। पुढं सर्व जो काही यज्ञ आहे यज्ञाचा नाश सुद्धा झालेला आहे आणि दक्ष प्रजापती यांना पुन्हा एका बकऱ्याचं शिर देऊन त्यांना जिवंत करण्यात आले। इथपर्यंत काल आपण कथा पाहिली होती। तर बघा, जेव्हा माता सतीचं जळालेलं शरीर भगवान शिवजींनी घेतलंय तेव्हा म्हणतात तिथं वेगवेगळ्या शक्तीपीठाची रचना भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र टाकल्याच्या नंतर झाली। त्यामध्ये आपल्या जवळच असलेलं एक शक्तीपीठ म्हणजे कोणती, आमच्या फार जवळ आहे, माहुरगड वासिनी माता रेणुका, जिच्या बद्दल म्हणतात माझी रेणुका निर्माण सुद्धा इथं झालेले आहे। आता बघा, सर्व ऋषीगणांनी मिळून विचारलेला प्रश्न की फक्त एवढ्याशा कारणामुळं सती माता स्वतःचा देह त्याग तर करू शकत नाही, असं दुसरं काही कारण होतं का की ज्यामुळे माता सतीने स्वतःच्या देहाचा त्याग केलेला आहे? तेव्हा सर्व ऋषीगणांना सुतजींनी सांगितले की यासाठी अजून एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे की जेव्हा दंडकारण्यामध्ये एकदा माता सती आणि भगवान शिवजी फिरण्यासाठी गेले होते तेव्हा माता सती आणि शिवजी हे दोघ जण दंडकारण्यामध्ये गेले आणि तिथं प्रभू श्री राम माता सीतेच्या वियोगामध्ये कधी झाडाला विचारत होते, हे झाडांनो तुम्ही माझी सीता पाहिली का? पुढं कधी दगडांना विचारत होते की तुम्ही माझी सीता पाहिली का? याला त्याला विचारायचे तुम्ही माझी सीता पाहिली का? तेव्हा भगवान शिवजींनी प्रभू श्री रामाला वंदन केलं। प्रभू श्री रामाकडे पाहून हसले आणि त्यांच्या पाया पडल्या, हात जोडले आणि यामुळं
भगवान शिवजींना माता सतीने विचारले की सगळं पृथ्वीची सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती तुमच्यापासून आहे, तुमच्यापेक्षा मोठं या जगात दुसरं काहीच नाही, मग तुम्ही एका साधारण पृथ्वी तलावरच्या मनुष्याच्या पाया पडताय, याचं कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितले की प्रभू श्रीरामाला साधारण मनुष्य समजण्याचं तुम्ही काही चूक करू नका, कारण प्रभू श्रीराम हे साधारण मनुष्य नसून श्रीहरी विष्णू नारायण यांचे अवतार आहे. तेव्हा माता सती म्हणतात मला तर पटत नाही, कारण हे वर्तन एका स्त्रीच्या वियोगामध्ये झाडाला पाहून रडतोय, दगडाला पाहून विचारतोय की माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, असं साधारण मनुष्यच वागू शकतो. भगवंत असं वागू शकत नाही, कारण जो परमानंद तुमच्यामध्ये आहे तो परमानंद आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत नाही, आणि म्हणून मला विश्वास होत नाही आहे की हे प्रभू श्रीराम म्हणजे श्री विष्णू नारायण यांचे अवतार आहेत. तेव्हा भगवान शिवजी म्हणतात मी इथंच आहे, तू एक काम कर, माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना, एक काम कर, थोडस जा आणि तू स्वतः तुझ्या मनाने परीक्षा घेऊन बघ की कशा प्रकारे तुला परीक्षा घ्यायची, त्या परीक्षेमध्ये पास झाले तेव्हाच तू मान की हे प्रभू श्रीराम म्हणजे श्री विष्णू नारायण यांचे अवतार आहेत. तेव्हा शिवजी म्हणतात मी इथंच आहे, जा. आता पतीचं ऐकलं नाही आणि माता सती निघाल्या प्रभू श्रीराम यांची परीक्षा घेण्याकरता. आता प्रभू श्रीरामांची परीक्षा कशा प्रकारे घ्यावे, तर माता सतीने स्वतःचं रूप बदललं आणि माता सीतेचं रूप धारण केलं, आणि जसं माता सीतेचं रूप धारण केलं, आता माता सती म्हणतात हा जर व्यक्ती खरंच श्री विष्णूंचे अवतार असतील तर यांना मी ओळखू येणार, परंतु साधारण व्यक्ती असतील तर यांना मी ओळखू येणार नाही. परंतु जसं माता सतीनं सीता मातेचं रूप घेतलं आणि प्रभू श्रीरामांजवळ गेले, प्रभू श्रीराम यांनी विचारलं की हे माते, तुम्ही इथं आलेले आहात, याचा अर्थ माझे शिवजी सुद्धा इथं आलेले असतील, तुम्हाला बार बार माझं कोटी कोटी वंदन. ते म्हणतात ना पार्वती जब सीता बनकर जय श्री राम के सन्मुख आई, पार्वती जब सीता बनकर जय श्री राम के सन्मुख आई, राम ने उनको माता कहकर शिव शंकर की महिमा गाई, शिव भक्ति में सब कुछ होता, शिव से बड़ा नहीं कोई दूजा, बोल सत्यम शिवम बोल को सुंदरम, मन मेरे शिव की महिमा बोलता रहा, मन मेरा जेव्हा आता माता सती आणि माता पार्वती दोन्ही काही वेगळ्या नाही, दोन्ही आदी शक्ती माता जगदंबेचे शक्तीचंच रूप आहे. आणि म्हणून जेव्हा माता सतीने सीता मातेचं रूप घेतलं आणि प्रभू श्री राम यांच्या जवळ गेले, तेव्हा प्रभू श्रीराम यांनी त्यांना वंदन केलं आणि प्रभू श्रीराम माता सती यांना म्हणतात की हे माता सती, तुम्ही इथं आलेले आहेत, माझे शिवजी कुठं आहेत, आणि वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना वंदना करू
लागले. आता बघा, जसं प्रभू श्रीरामाने त्यांना ओळखलं, माता सतीला फार वाईट वाटलं. अरे, मी माझ्या पतीवर विश्वास ठेवलेला नाही, आणि म्हणून माता सती म्हणतात, हा आलेले आहेत, आता मी निघतो. आता निघाले. आता भगवान शिवशंकर आताही माता सतीला काही म्हणालेले नाहीत, परंतु जसं कैलास पर्वतावर परत गेले, आता बघा शिवजी माता सतीला कुठं बसवत होते, तर आपल्याला शिवमहापुराण ग्रंथामध्ये वर्णन येते की शिवजी आणि माता पार्वती या दोन्ही काही शिवशक्ती वेगळे नाही, आणि म्हणून शिवजींच्या मांडीवर माता सती बसत होत्या. आता एवढं माता सती मांडीवर बसत होत्या, परंतु एक वेळेस प्रभू श्रीरामाची परीक्षा घेऊन आल्याच्या नंतर जेव्हा माता सती शिवजींच्या साईडला येऊन बसल्या, शिवजींनी थोडंसं सरकलं. आता माता सती म्हणतात, माझे पती मला मांडीवर घेऊन बसतात, तिथं मी जवळ बसल्याच्या नंतर सरकले, याचा अर्थ काहीतरी चूक माझ्याच्यानं झालेली असणार. तेव्हा माता सती विचार करू लागल्या की निश्चितच चूक माझ्याकडे असणार, नाहीतर माझे शिवजी असं कधीच वागत नाही. बघा, म्हणतात ना, स्वतःमध्ये चूक पाहण्यासाठी खूप ताकद लागते. आता इथं माता सती असा विचार करू शकत होत्या की माझ्या नवऱ्याला काय झालं, डायरेक्टली भांडायचं, आओ देखा ना ताओ, बस बरंच पडो. परंतु माता सतीनं असं केलं नाही. आधी चहूबाजूने विचार केलाय की कशा प्रकारे आपण काय करू शकतो, कुठं माझी चूक झालेली आहे. तेव्हा माता सतींनी विचार केला, डोळे लावले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, माता सती प्रभू श्री रामाच्या परीक्षा घेण्यासाठी सीतेच्या रूपामध्ये मी गेलो होतो, आणि सीता मातेचं रूप हे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये एका मातेचा दर्जा त्यांना दिलेला आहे. मग मातेच्या दर्जाचं रूप आज मी धारण केलेलं आहे, आणि त्यामुळं शिवजींना आता मला जवळ घेण्यासाठी त्यांना थोडा संकोच वाटत आहे. आता माता सतींना वाटलंय की हे शरीर आता किती जरी राहिलं तरी सुद्धा माझा पती जर याला स्पर्श करू शकत नसेल, माझ्या पतीला जर वाईट वाटत असेल, तर हे शरीर माझ्या काहीही कामी नाही, आणि म्हणून योगाग्नीने त्यांनी स्वतःचं शरीर भस्म करून टाकलेलं आहे. बघा, दोन कारण. पहिलं म्हणजे शिवजींची निंदा आणि दक्ष प्रजापती यांनी केलेली आहे, आणि दुसरं म्हणजे प्रभू श्री रामाची सीता अवतारामध्ये घेतलेली परीक्षा. अशा प्रकारे सुंदर अशी कथा आपल्याला शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या खंडामध्ये, जो रुद्रसहित आहे, त्याच्या सृष्टीखंडाच्या 24व्या अध्यायामध्ये आपल्याला येते. तर अशा सुंदर अशी जी कथा आहे ही आपल्याला सृष्टीखंड इथं पूर्ण झालेला आहे. आता रुद्रसहितेमधला तिसरा खंड बघा, पहिला आपण पाहिलाय पार्वती खंड. रुद्रसहितेमध्ये पार्वती सुरुवातीला आपण पाहिला सृष्टीखंड, नंतर पाहिलाय सतीखंड, आता तिसरा चालू आहे पार्वती खंड. आता पार्वती खंडामध्ये सुरुवातीला कथा आलेली आहे की सर्व ऋषीगणांनी विचारले की शिवजींनी सुरुवातीला विवाह केलाय, ब्रह्माजींच्या म्हणण्यावरून ब्रह्माजींनी भगवती देवीची प्रार्थना केली होती, मग दुसऱ्या वेळेस सुद्धा त्यांनी विवाह केला, याचं कारण काय? तेव्हा त्यांनी म्हणतात, कोणत्याही गोष्टीला एकच गोष्ट अनुसरून कोणती गोष्ट घडत नाही, त्याला खूप काही गोष्टी कारणीभूत असतात, आणि त्यामुळं या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा काय काय कारण आहे, तर पहिला विषय त्यांनी सांगितलंय, माता मेना यांच्या मनातील इच्छा की माता पार्वतीने माझ्या पोटी जन्म घ्यावा. दुसरा विषय म्हणजे तारकासूर नामक दैत्याचा खूप जास्त उपद्रव वाढला होता. आता हा तारकासूर कोण, याकडे आपण थोडं जाऊया. तर बघा, काल मी तुम्हाला सांगितले की दक्ष प्रजापती यांच्या कश्यप ऋषींना दिलेला माता दिती आणि आदिती. माता आदिती म्हणजे देवांच्या माता आहे, आणि दिती म्हणजे जेवढे काही दानव आहेत त्यांच्या माता आहेत. आणि माता दितीच्या दोन्ही पुत्राचा, हिरण्याक्ष तथा हिरण्यकश्यपू, दोन्ही पुत्रांचा भगवान श्री विष्णू नारायण यांनी वध केलेला आहे. तेव्हा माता दितीने स्वतःच्या पतीची तपश्चर्या केली, फार त्यांची सेवा केली, आणि त्यांच्या सेवेवर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा माता दितीने काय पाहिजे हे मागायला सांगितलं. तेव्हा माता दिती म्हणतात, मला पराक्रमी पुत्र हवा, ज्याचा पराक्रम खूप असला पाहिजे, मला पुत्र नाही. तेव्हा कश्यपजी म्हणतात, ठीक आहे, तुला खूप पराक्रमी पुत्र होईल. आणि तेव्हा माता दितीचा पुत्र झाला वज्रांग. आता
हा वज्रांग नावाचा पुत्र एवढा पराक्रमी होता की त्यांनी काही दिवसांमध्ये, काही क्षणांमध्ये इंद्रजी तथा सर्व देवी देवतांना हरवले. सर्व पृथ्वीवर आपलं आधिपत्य स्थापन केलेलं आहे. देवलोकावर सुद्धा आपलं आधिपत्य स्थापन केलेलं आहे. आता माता आदिती थोड्याशा नाराज झाल्या आणि कश्यप ऋषींना सांगतात की हे सर्वजण भाऊ आहेत, एकत्रित मिळून राहायला पाहिजे, परंतु यांच्यामधील भांडण संपत नाही, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा इंद्र आदी देव सुद्धा कश्यपजींकडे जातात आणि कश्यप ऋषी वज्रांगकडे जातात आणि वज्रांगला समजावून सांगतात की बाळा, तुम्ही सर्वजण भाऊ आहे, तुम्ही सर्वांनी एकत्रित मिळून मिसळून राहायला पाहिजे. तेव्हा वज्रांग म्हणतो की माझी इंद्राशी काहीही जागतिक दुश्मनी नाही, परंतु त्याने माझ्या मातेला फार त्रास दिलेला आहे आणि त्यामुळं मी त्याला सबक शिकवण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी हे केले. परंतु पिताजी महाराज, तुमची जर इच्छा असेल तर मी हे सगळं इथंच थांबवून देतो. आणि वज्रांगेने पुन्हा इंद्र आदी देवतांना सर्वांना ज्याचं त्याचं राज्य दिलेलं आहे. आता वज्रांग याचं लग्न झालंय वरांगी सोबत आणि वरांगीने विचार केला की मला सुद्धा असा पुत्र पाहिजे ज्याने या त्रिलोकावर विजय प्राप्त केला पाहिजे. आता या वरांगीने आपल्या पतीची सेवा केली आणि वज्रांगला वरदान मध्ये मागितले की माझ्या सुद्धा पोटी असा पराक्रमी पुत्र जन्माला आला पाहिजे ज्याने या संपूर्ण जगताला जिंकून त्याच्यावर आधिपत्य स्वतःचं स्थापन केलं पाहिजे. आणि या वेळेला वज्रांग यांना त्यांच्या मनातील भावना कळाली आणि वरांगीला वज्रांग समजावून सांगतात, परंतु वरांगीने सांगितले की मला तर पुत्र पाहिजे, तुम्ही जर प्रसन्न असाल तर द्या, नाही तर नका देऊ. आणि त्यामुळं वज्रांग यांनी भगवंताची तपस्या केली आणि त्यामध्ये त्यांनी तसा पराक्रमी पुत्र मागून घेतला आणि तेव्हा जन्म झाला तो म्हणजे तारकासुराचा. आता तारकासुराने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि ब्रह्मदेव जेव्हा त्यांना प्रसन्न झाले तेव्हा तारकासुराने एक वरदान मागितले. तारकासुर म्हणतात की मला अमरत्व द्या. तेव्हा ब्रह्माजीने सांगितलं जन्माचं मूळ कारण, मरणाचं मूळ कारण काय? कुणी म्हणतं ऍक्सिडेंट न मेलं, कुणी म्हणतं बिमारीनं मेलं. तर बघा, मरणाचं मूळ कारण म्हणजे आपला जन्म आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागेल. आणि म्हणून तर म्हणतात ना की आपल्या जन्माची पहिली खीर आणि आपल्या शेवटचा मेल्यानंतरचा कार्यक्रम हा कुणीही पाहू शकलं नाही, खाऊ शकलं नाही. मग अहंकार कशाचा करतोय मनुष्य? आज आहे उद्या नाही अशी आपली गत झालेली आहे. आणि म्हणून तारकासुर म्हणतात ठीक आहे, ब्रह्माजी म्हणाले दुसरं काही माग. तेव्हा तारकासुराने विचार केला की शिवजी नेहमी तपस्येमध्ये लीन राहतात, त्यातल्या त्यात माता सतीने स्वतःचा देहत्याग केलेला आहे, दुसरं शिवजींसोबत लग्न कुणी करू शकत नाही, मग मागताना वरदान काय मागावं? तर तेव्हा त्यांनी सांगितले की मला असं वरदान द्या की फक्त आणि फक्त शिवपुत्राच्या हातूनच माझा मृत्यू झाला पाहिजे. आता शिवपुत्राच्या हातून मृत्यू म्हटल्याच्या नंतर जवळपास यांना अमरत्वच मागून घेतलेलं आहे, कारण शिवजी हे नेहमी तपस्येमध्ये लीन राहतात आणि त्यांनी कधी लग्न करणार, कधी संसार करणार, कधी त्यांना मुलगा होणार, कधी मारणार. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की सरळ सरळ शिवपुत्राने माझा वध व्हावा. आता शिवपुत्र तिथं नाहीये, शिवजी तपस्येमध्ये लीन आहे, दुसरं कुणाकडून परास्त होणार नाही हे वरदान त्यांच्याकडे होतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्रिभुवन जिंकून घेतले. आता इंद्रादी देव सर्वजण त्रस्त झाले आणि सर्वजण मिळून माँ भगवती यांची तपस्या करू लागले. यांना वारंवार विनंती करू लागले की तुमच्याशिवाय इथं शिवजींसोबत लग्न कुणीही करू शकत नाही आणि जोपर्यंत शिवजींचा विवाह होणार नाही, जोपर्यंत त्यांना पुत्र होणार नाही, तोपर्यंत तारकासुराचा उपद्रव कमी होणार नाही. आणि म्हणून तारकासुराला मारण्यासाठी आपण अवतार ग्रहण करावं, आपण अवतार धारण करावा. तेव्हा सर्वजण मिळून माँ भगवतीची स्तुती करू लागले, प्रार्थना करू लागले आणि या वेळेला माँ भगवती तिथे प्रकट झाली आणि त्यांनी सांगितले की म्हणतात मी तुमची प्रार्थना स्वीकार करतोय, मी जन्म घेणार, परंतु मी ज्या पोटामध्ये जन्म घेणार ते कुस, ते पोट, ते गर्भ सुद्धा तेवढा पवित्र असावा लागतो. तेव्हा सर्वजण म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका. तेव्हा सर्वजण माता मेने जवळ गेले आणि माता मेनेची प्रार्थना करू लागले आणि माता मेना यांनी तपस्या करायला सुरुवात केली की माँ भगवतीने माझा पोटी जन्म घेतला
पाहिजे तेव्हा सर्व माता मेना तपस्या करतात, देवीची स्तुती करतात. जोत तेरी ये माता जलती रहे, मन मन में भक्त जोत तेरी ये माता जलती रहे. नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. अशा प्रकारे माता मेनेने माँ जगदंबेची शिव आणि शक्ती यांनी एकत्रित यावं यासाठी शक्तीची आराधना केली. आणि मातेची आराधना केल्याच्या नंतर मातेने स्वतःचं रूप तिथं प्रकट केलं. म्हणतात ना, अनन्य निर्गुण अनन्य निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दना लागुनी. अनन्य निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दना लागुनी. पार्वतीपते हर हर महादेव हर महादेव हर महादेव. अशा प्रकारे माता यांनी स्वतःचं रूप तिथं प्रकट केलं. आणि माता मेना यांनी विचारले की काय हवंय तुम्हाला मागा. तुम्ही केलेल्या स्तुतीवर आणि तुम्ही केलेल्या तपस्येवर मी प्रसन्न आहे. तेव्हा माता मेनेने मागितलेलं वरदान की तुम्ही माझ्या पोटी पुत्री रत्नानं जन्म घ्यावा, पुत्री म्हणून जन्म घ्यावा, माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्म घ्यावा, एवढी माझी इच्छा आहे. तेव्हा
माता मिनीला शक्ती मातेने सांगितले, माता जगदंबेने सांगितले की ठीक आहे, तथास्तु, मी तुमच्या पोटी जन्म घेणार. आणि बघा, सर्व ऋषीगणांनी मिळून सूतजींना केलेला प्रश्न की साधारण कोणत्याही व्यक्तीच्या पोटी माता जन्म घेऊ शकत नाही. मग असं माता मेनेचं काय पुण्य होतं की माता मेना यांच्या पोटी माता साक्षात जगदंबेनं शक्तीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की माता मेना म्हणजे साधारण कुणी नाही. दक्ष प्रजापती यांची स्वरा नामक एक जी कन्या होती ती पितृगणांना दिली होती आणि त्या पितृगणांच्या मनास कन्या 3 म्हणजे मेना, धन्या तथा कलावती या 3ही कन्या एकदा श्री विष्णू नारायण यांचे दर्शन करण्याकरता वैकुंठ लोकामध्ये गेले. भगवंताने जसं स्वतःचं रूप प्रकट केलं तेव्हा भगवंताचं रूप पाहून या 3ही कन्या माता मेना, धन्या तथा कलावती तिघींनी सुद्धा त्या भगवंताकडे पाहिलं आणि सर्वजण विचार करू लागले, एवढं सुंदर कोणी कसं असू शकते. आणि सर्वजण भगवंताच्या त्या रूपामध्ये पाहून लीन झाल्या. कारण म्हणतात ना, भगवंताचं रूप कसे, हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद 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 हरि नारायण हरि ओम.
श्रीहरी विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा सुंदर वर्णन आपल्याला इथं आलेलं आहे. आणि म्हणून एवढं सुंदर रूप पाहिलं आणि पाहत एकटक पाहत राहिले. आणि तिथे सनकादिक ऋषी आले आणि सनकादिक ऋषींनी विचार केला की पितृकन्या असून सुद्धा साधारण व्यक्तींसारखं यांचं वागणूक आहे, आमच्यासारख्या संतांना पाहून यांनी उठलेले नाहीत. बघा, संतांचा केलेला अपमान सगळ्यात मोठा अपमान म्हटलं गेलेलं आहे. कारण संत म्हणजे कोण? या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान जर कुणाला दिलेले तर संतांना दिलेलं आहे. बघा, राजा ययाती यांनी स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं एवढं पुण्य होतं. आता इंद्र आदी देवानी सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं, हात वर करायचे, बोला नम पार्वती पते हर 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 सर्वांनी या कथेकडे लक्ष द्यायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. राजा ययाती यांचं एवढं पुण्य होतं, स्वर्गामध्ये गेले. इंद्रादी देवानी विचार केला, एवढं पुण्य यांचं आहे, संपायचं नावच घेत नाही. एवढे वर्ष झाले इंद्र आज आमच्या जवळ आहेत, स्वर्गामध्ये आहेत, परंतु पुण्य काही थोडं सुद्धा अजून संपलेलं नाही. असं जर यांचं पुण्य राहिलं तर इथंच वास्तव्य केलं, माझ्यानंतर हेच जर गादीवर बसले, यांना जर इंद्रपद मिळालं तर मी काय करू? तेव्हा यांचं पद क्षीण करण्यासाठी, यांचं पुण्य क्षीण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तेव्हा त्यांनी राजा ययाती यांना बोलवलं आणि राजा ययाती यांना इंद्रदेव म्हणतात की हे राजा, एवढं तप तुमचं आहे की तुमच्या पुण्याचा क्षय व्हायला तयारच नाही. तेव्हा राजा ययाती म्हणतात, या सगळ्या युगांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर तप कुणी केलं असेल तर मी केलेलं आहे. आणि जसं हे वाक्य बोललं त्यांनी स्वर्गातून डायरेक्ट खाली पडू लागले. कशामुळं? कारण त्यांनी सांगितले, या चारही युगामध्ये सगळ्यात जास्त पुण्य कुणाचं आहे? माझं. म्हणजे आधीच्या संतांनी जे पुण्य केलं होतं त्यांचा सरळ अपमान झालेला आहे. बघा, मी बेस्ट आहे, मी चांगली कथा करते, हा विषय काय झालाय माझ्याबद्दल, पण मी सगळ्यांपेक्षा चांगली कथा करते. यामुळं काय होणार? माझा मोठेपणा तर होईल, पण बाकी सर्वांचा अपमान सुद्धा होत आहे. म्हणून मी चांगलं कार्य करतोय हे ठीक आहे, पण सगळ्यांपेक्षा मीच चांगलं कार्य करतोय याला अहंकार म्हणतात. आणि जसं त्यांनी हे वाक्य बोलले की मी माझ्या एवढं कुणीही तर महान तपस्वी नाही, तसं खाली पाय वर पाय खाली मान खाली पडत आहेत. तेव्हा राजा ययाती म्हणतात, असंही पडतोय, काम करा, शेवटची इच्छा पूर्ण करा. काय? मला संतांच्या मध्यभागी पडलो पाहिजे, असं काहीतरी करा. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, कदा असतो. जसं संतांच्या मध्यभागी पडतो म्हटले, तेव्हा खाली काही 3-4 संत होते आणि त्या संतांनी बघितले की कोणीतरी पुण्यात्मा वरून येत आहे, आणि वरून येत आहे म्हणजे कोणीतरी पुण्यात्मा असणार. आता त्यांना खाली पडूच दिलं नाही, स्वतःच्या सामर्थ्याने त्यांना तिथंच थांबून ठेवलंय. आणि म्हणतात, कोण आहे तुम्ही? मी राजा ययाती आहे, मी पडत होतो आणि मी त्यांना सांगितले की मला संतांच्या मध्यभागी पडालोय याचं मला गम नाही, पण संतांच्या मध्यभागी मला पाडलं पाहिजे, मी तिथं पडलो पाहिजे. तेव्हा त्यांनी म्हणतात की संतांबद्दल असलेलं तुमचं प्रेम मला एवढं आवडलं, मी माझं सगळं पुण्य तुम्हाला दिलं. दुसऱ्याने सांगितलंय, मी सुद्धा माझं पुण्य. तिसरे म्हणाले, मी सर्वांचं पुण्य त्यांना देऊन टाकलं. असं करता करता सुरुवातीला एवढं पुण्य होतं की फक्त स्वर्ग लोकांमध्ये होते, आता एवढं त्यांचं पुण्य वाढलं, संतांच्या आशीर्वादाने साक्षात ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलेले आहे. म्हणून हे फक्त आणि फक्त एवढं कशामुळे फायदा झाला? संतांच्या संगतीमुळं. म्हणून भगवंत आपल्याला सांगतात, एक तर स्वतः भक्ती करा, नाहीतर माझ्या भक्ताचे पाय धरा. एक तर स्वतः भक्ती मार्गाला लागा, नाहीतर जे माझे भक्त आहे त्यांचे तरी पाय धरा. संतांची सेवा करा, कारण संतांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कारण संतांनी सांगितले, देव म्हणजे कोण? देवती संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजे संत आहेत, आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्या संतांची सेवा करायला पाहिजे. संतांचा अपमान कधीच आपल्याच्यानं होऊ नये. आता सनकादिक ऋषी सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4ही बंधू ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि 4ही जण तिथं आले. आणि 4ही जण तिथं आल्याच्या नंतर या तिन्ही ज्या पितृकन्या होत्या, मेना, धन्या तथा कलावती, यांनी भगवंताचं रूप पाहत बसले आणि पाहता क्षणी त्यांना वाटले, एवढं सुंदर कुणी कसं असू शकतं? त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा सनकादिक ऋषींनी त्यांना श्राप दिला
की माझ्यासारख्या संतांना पाहून सुद्धा तुम्ही आपल्या जागेवरून उठले देखील नाही, आम्हाला प्रणाम देखील केला नाही. चला तुम्हाला साधारण या पृथ्वी लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. आता हा श्राप जसा तिघांना मिळाला तेव्हा त्यांनी सर्वांनी माफी मागितली. मला माफ करा, चुकून आमच्याच्यानं चूक झालेली आहे. आणि भगवंताचं दर्शन करताना त्याच्यामध्ये एवढं आम्ही स्वतःचं भान हरवून गेलेलो आहे की काहीही आम्हाला कळत नाही. आणि त्यामुळं आम्हाला माफ करा. जेव्हा अशी माफी त्यांनी मागितली तेव्हा सनकादिक ऋषी म्हणतात, ठीक आहे, आम्ही आमचा श्राप तर परत घेऊ शकत नाही, परंतु तुम्हाला एक तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी एक वरदान अजून देऊ शकतो. कोणतं? तुम्ही तिघी जणी 3 जगत जननी ज्या काही देवी आहेत त्या 3 देव्यांच्या माता बनणार. आणि यामध्ये जी कलावती नामक मुलगी होती तिचं लग्न हे द्वापर युगामध्ये वृषभानू यांच्या सोबत होणार. आणि त्यांच्या पोटी गोलोकाची राणी म्हणजे राधा राणी जन्म घेणार. आता राधा राणी म्हणजे कोण म्हणतात? राधा राणीचं स्वरूप मीठे रस से भरियोरी राधा रानी लागे, महारानी लागे, मने कारो कारो जमुनाची रोपानी लागे, ओ मने कारो कारो जमुनाची रोपानी लागे. मीठे रस से भरोरी राधा रानी लागे, महारानी लागे, मन कारो कारो जमुनाची रोपानी लागे, मन कारो कारो जमुनाची रोपानी लागे. ब्रज धाम
म्हणून राधाराणी नेहमी काय म्हणतात, कृष्ण कृष्ण कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. आणि श्री कृष्ण कुणाच्या प्रेमामध्ये आहे तर म्हणतात काय, तुम्ही इथं राधा राधा म्हणा, भगवान श्री कृष्ण त्या राधा नामाने तुम्हाला भेट देऊ शकतात. कारण म्हणतात ना, बोलो ना राधे राधे हो, बोलो ना राधे राधे, बोलो ना राधे राधे हो, बोलो ना राधे राधे, बोलो ना राधे राधे हो, बोलो ना राधे राधे, बोलो ना राधे राधे, राधे राधे, बोलो ना राधे राधे. यही तुम्हें शाम मिलेगा, बोलो तो राधे राधे, राधा 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 गोपींवर आणि राधाराणी यांनी जर आपल्यावर प्रसन्न असतील, कारण गोपी म्हणजे साधारण स्त्रिया नसतात बरं का. गोपी म्हणजे एक एक ऋषी आहेत ज्यांनी भगवान श्री कृष्णाचे पदस्पर्शाची फक्त धूल मिळाली, यासाठी स्वतः गोपीच्या रूपामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि अशा गोपी भगवंताला काय म्हणतात, जेव्हा संसार सोडून त्यांनी रास खेळण्यासाठी रासक्रीडेसाठी जातात, तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणतात, जा तुम्ही तुमच्या संसारामध्ये परत जा. तेव्हा सर्व गोपी म्हणतात, आता आम्ही कुणाला बिना नाही, कारण अपना छुपाऊंगी सबको बताऊंगी, तुझको कसम से मैं अपना बनाऊंगी. राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक, राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक. राधा रमण मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक, राधा रमण मेरा यार है, मेरा दिल तेरा सर्वांनी आपापले हात वर करायचे, सर्वांच्या इकडे हात वर, सर्वांनी सोबत टाळी वाजवायची. आपण सुद्धा म्हणायचंय की आता आम्ही सुद्धा लपवणार नाही, त्या भगवंताला आपलंच करून टाकणार आहे. तसं राधाजीने सांगितलं ते, गोपींनी सांगितलं ते काय, अपना छुपाऊंगी सबको बताऊंगी, तुझको कसम से मैं अपना बनाऊंगी. राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक, राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक, राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक, राधा रमन मेरा यार है, मेरा दिल तेरा आशिक.
का जेवण करून यायचे राहिले का? होळी आहे म्हणून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नम पार्वती मध्ये हर 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 हर. अशा प्रकारे संकादिक ऋषींनी दिलेल्या वरदानाप्रमाणे मातेने एक अवतार जो घेतलेला आहे तो म्हणजे राधा राणी यांच्या रूपामध्ये घेतलेला आहे. माता कलावती तथा वृषभानू यांच्या पोटी गोलोकाच्या स्वामिनी माता राधिका यांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि पुढं माता धन्या तथा कलावती धन्या तथा जनकजी यांच्या पोटी माता सीतेच्या रूपामध्ये माता लक्ष्मी यांनी जन्म घेतलेला आहे. आणि पुढचा जो अवतार आहे माता मेना तथा हिमालय राज या दोघांच्या पोटी माता पार्वती रूपाने त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे ही कथा इथं आपल्याला ऐकायला मिळते की का मेना मातेच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे. संकादिक ऋषींनी श्राप दिला होता, माफी मागितल्याच्या नंतर वरदान सुद्धा त्यांनी इथं दिलेलं तिघींना आहे. पुढची जी कथा आपल्याला येते की माता मेनेच्या पोटी माता मेनेने तपस्या केल्यामुळं वसंत चैत्र नवमी मार्गशीर्ष नक्षत्र या नक्षत्रामध्ये माता पार्वती यांनी तिथे जन्म घेतलेला आहे. हिमालय राज यांच्या पदरी यांच्या पोटी जन्म घेतलेला. तर बघा एवढा आनंद सर्वांना झाला की कन्यारत्न प्राप्त झालेली आहे. आताचं हल्लीचं युग थोडं बेटरमध्ये आहे, परंतु बरेच युग असं होतं याच्या आधीचं थोडंसं म्हटलं तर मुलगी म्हणजे नको म्हणायची. मुलगी म्हणजे नको. ते म्हणतात ना की मुलगी हे आपल्या पोटी जन्माला येणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. एक मुलगी आपल्या पोटी जन्माला येणं याला सौभाग्याची गोष्ट म्हणतात. लक्ष्मीच्या रूपाने जगदंबेच्या रूपाने आपल्या घरी ती अवतरलेली आहे. म्हणून कधीच मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये भेद करू नये. हा भेद आपल्याला का वाटतो? कारण आपल्याला वाटतंय की मुलगा हे देतो, मुलगा ते देतो, मुलगी ते देते. बघा जीवनात कुणी कोणाला काही देत नाही. आपलं कर्म चांगलं असेल तर सगळं मिळतं. कारण आपण बघू शकतो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रंथामध्ये हा विषय पाहिलेला आहे की जोपर्यंत कर्म चुकत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला काही शिक्षा देऊ शकत नाही. तर कन्या रूपाने जन्म घेतला आणि अगदी आनंद सर्वांना झाला. आणि पार्वती मातेचं नाव काली, पार्वती तथा उमा हे नाव ठेवण्यात आलेले होते. आता बघा जसजशी पार्वती माता जसजशा मोठ्या होऊ लागल्या, उपवर होऊ लागल्या, लग्नाचं वय झालं आणि सुंदर अगदी सुंदर असं त्यांचं रूप होऊ लागलं. ते म्हणतात ना की एवढं सुंदर त्यांचं रूप आहे की पाहता क्षणी प्रत्येकाला वाटावं की ही मुलगी माझ्याच घरी सून म्हणून यावी, ही मुलगी माझ्याच घरी पत्नी म्हणून यावी. आणि सुंदर असं रूप. आता सर्वांना प्रश्न पडला. देवी देवता येऊन सर्व हिमालय राज ब्रह्मदेव यांच्याकडे जाऊन म्हणू लागले की कधी त्यांचा विवाह होईल. कारण विवाह होण्यासाठी शिवजींनी आपली तपस्या सोडायला पाहिजे. त्यांनी समाधीमध्ये लीन आहेत, काय करायचं? तेव्हा सर्वजणांनी मिळून शिवजींची प्रार्थना केली. आणि शिवजी हे हिमालय राज यांच्या पर्वतावर हिमालयावर तपस्या करण्यासाठी तिथे गेले, राहण्यासाठी तिथे गेले. ही तीच गुफा आहे ज्या गुफेमध्ये आपण दुसऱ्या दिवशी पाहिला होता भाग की नारदजी तिथे तपस्या करण्यासाठी गेले होते. आणि तिथं त्या गुफेला वरदान होतं की तिथं कामाचा कोणताही बाण चालणार नाही, कामाचं काही चालणार नाही. आता हिमालय राजच्या जवळ शिवजी गेले आणि सर्वांना कळालं, हिमालय राजांना सुद्धा कळालं की शिवजी आलेले आहेत. आणि शिवजी आले म्हणून फार आनंदाने त्यांनी आपल्या हिमालयाच्या पदरामध्ये त्यांना जागा सुद्धा दिलेली आहे. आता माता पार्वतीकडे सर्वजण जातात, कारण माता पार्वती सोबत शिवजी तोपर्यंत विवाह करणार नाही जोपर्यंत त्यांनी तपस्या करून शिवजींना प्रसन्न करणार नाहीत. बघा आदि शक्तीचं रूप आहे शिव आणि शक्ती, पण तरी सुद्धा शिवजी म्हणतात जोपर्यंत ती माझ्या लायक होणार नाही, जोपर्यंत तपस्या करणार नाही, जोपर्यंत स्वतःला समजून घेणार नाही तोपर्यंत मी तिच्याशी विवाह करू शकत नाही. आणि हिमालय राज यांनी माता पार्वतीला घेऊन शिवजींकडे गेले आणि शिवजींना विनंती केली की माझ्या पार्वती नामक कन्येला तुम्ही आपली सेवा करण्यासाठी तिथं राहू द्यावं.
दरबार में डमरू वाले के दरबार में डमरू वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं दुनिया से सताए लोग यहाँ दुनिया से सताए लोग यहाँ आपस में गले लग जाते हैं दरबार में डमरू वाले के माता पार्वतीला घेऊन हिमालयात आपल्या कन्येला घेऊन शिवजींकडे जातात आणि शिवजींना परवानगी मागितली की माझी जी मुलगी आहे पार्वती हिला तुमची सेवा करू द्या. तेव्हा पार्वती माता दिसायला सुंदर आहे आणि माझ्या समाधीमध्ये मला कोणतंही विघ्न नको म्हणून पार्वती मातेला सांगितलंय की मी सेवा करू देणार नाही. तेव्हा पार्वती माता भांडण करतात की तुम्ही मला का सेवा करू देणार नाही, तुम्हाला स्वतःवर भरोसा नाही का, तुम्ही समाधीमध्ये लीन राहता मग तुम्हाला स्वतःवर भरोसा नाही का. तेव्हा शिवजी म्हणतात ठीक आहे मी तुला सेवा करू देणार. आता सेवा करत असताना इंद्रादी देवतांनी विचार केला सेवा करताना एवढा वेळ झालाय पण तरी सुद्धा शिवजी काय अजून पार्वती मातेवर प्रसन्न झालेले नाही. मग काय करावं, त्यांनी कामदेवांना पाठवले, रतींना पाठवले की जा तुम्ही कामबाण शिवजींवर सोडा. आणि यामुळं शिवजींवर कामबाण सोडल्याच्या नंतर त्यांनी माता पार्वतीचं सुंदर रूप पाहतील, त्यांच्यावर मोहित होतील आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्याशी लग्न करतील. तेव्हा कामदेव यांनी म्हणतात की मी एकदाच वाचलो आता पुन्हा मी तसं करणार नाही. परंतु तरी सुद्धा सर्वांचे आग्रह असल्यामुळं आणि ब्रह्माजींनी जेव्हा संध्या नामक काल मी तुम्हाला कथा सांगितली होती की ब्रह्माजींनी कामदेवांना श्राप दिला होता की शिवजींच्या तिसऱ्या नेत्रातून तुम्ही भस्म होणार. हे सुद्धा त्यांचा जो श्राप आहे पूर्णत्वाला न्यायचा होता. बघा वरदान असो श्राप सर्व पूर्णत्वाला न्यावं लागतं हे विधीचं विधान आहे आणि हे सर्व देवी देवतांना सुद्धा मानावं लागतं. आणि अशा प्रकारे कामदेव आणि माता रती यांनी सुंदर असं कामबाण शिवजींवर सोडू लागले. परंतु शिवजी यांनी फार क्रोध आला आणि क्रोधाग्नीने आपल्या तिसऱ्या नेत्रातून त्यांनी जी ज्वाला निघाली त्या ज्वालामध्ये कामदेव सुद्धा भस्म झालेले आहे. तेव्हा शिवजी तिथून निघून गेले आणि आता माता पार्वती रडत आहे की काय करायचंय मी काय करू, इथं कशा प्रकारे राहू, कसं तरी मी शिवजींची सेवा करत होती पण आता शिवजी इथं राहिलेले नाही, मी कशा प्रकारे सेवा करू. तेव्हा त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवले आणि तप करायला सुरुवात केली. बघा सुरुवातीला माता पार्वतीने पानं खाऊन तपश्चर्या केली, फक्त पानं. आणि एक वेळेस त्यांनी पानं सुद्धा खाणं सोडलेलं आहे. पानाला पर्ण हे संस्कृतमध्ये नाव आहे आणि म्हणून पानं सुद्धा खाणं सोडलं म्हणून अपर्णा असं एक त्यांचं नाव पडलेलं आहे. बोला अपर्णा माता की अपर्णा हे एक नाव त्यांचं इथं पडलेलं आहे. पुढं सलग 3000 वर्ष काही न खाता काही न पिता त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. त्यांचं तप एवढं वाढले, त्यांच्या तपाची ज्वाला एवढी वाढली की इंद्राचं आसन सुद्धा डोलू लागलेलं आहे. तेव्हा सर्वजण मिळून शिवजींकडे जातात आणि प्रार्थना करतात, हे भोले बाबा, हे भोले भंडारी, राक्षसांना लवकर दर्शन देतात ती जगत जननी आहे, तुमची अर्धांगिनी आहे, त्यांना का तुम्ही देत नाहीये, त्यांना दर्शन द्या. तेव्हा शिवजी म्हणतात ठीक आहे, मी प्रसन्न होण्याआधी मला पार्वतीची काही परीक्षा घ्यायची आहे. आणि परीक्षा घ्यायची आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी सप्तऋषींना नमो पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तु.
पार्वतीने तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि बघा अशा प्रकारे माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सुरुवातीला शिवजींनी सप्तऋषींना पाठवले आणि सप्तऋषी माता पार्वतीकडे जातात आणि या परीक्षेमध्ये पास झाली म्हणजे माता पार्वती माझ्या बरोबरीला आली, आता मी विवाह करू शकतो असं शिवजींचं मत होतं. आणि माता पार्वती जवळ सप्तऋषी जातात आणि सप्तऋषींनी माता पार्वतीला सांगितले की कशासाठी तुम्ही इथे तपस्या करत आहात. तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्यापासून लपवण्याचं काही नाही, मला शिवजी हे पती रूपाने पाहिजेत आणि यामुळे मी तपश्चर्या करत आहे. तेव्हा सप्तऋषी म्हणतात त्या शिवजींमध्ये काय पडलेले, गळ्यामध्ये नाग लटकवतात, भस्म अंगाला लावतात, एक बेलाचं पान घेतलं तरी खुश होतात. राजमहलमध्ये राहणाऱ्या तुम्ही कुठं त्या स्मशानभूमीमध्ये राहणाऱ्याच्या मागे लागतात, त्यापेक्षा कित्येक पटीनं चांगले श्रीहरी विष्णू आहेत, तुम्ही त्यांची सेवा करायला पाहिजे. कारण दिसायला सुंदर आहे, शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये जगज्जालपालं अचत्कण्ठमालं शरच्चन्द्रहालं. अगदी गोड ज्यांचं रूप आहे असे श्री हरी विष्णू यांच्या सोबत तुम्ही विवाह करा. शिवजींपेक्षा दिसायला सुंदर आहेत, राहायला सुद्धा सुंदर आहेत आणि त्यांचं वैभव सुद्धा फार सुंदर आहे. अगणित लावण्य तेज कुंजाळे नवरनवे तेथेची शोभा, एवढं गोड रूप त्या भगवंताचं आहे. म्हणून तुम्ही काय करा, शिवजींचा मार्ग सोडा. त्यांच्याकडे एवढं काही ना संपत्ती आहे ना राहण्याचा मॅनर्स आहे, पण तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका. तेव्हा माता पार्वती म्हणतात सप्तऋषी आहेत तुम्ही आणि सप्तऋषी असून सुद्धा तुम्हाला अजून कळालेलं नाही की सुंदरता ही वरपांगी रूपामध्ये नसते. आजकाल आपण सुंदर कुणाला म्हणतो, गोरा चिट्टा असला म्हणजे सुंदर आहे म्हणून समजायचंय. परंतु बघा संतांनी सांगितले काय भुलनासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. रे बाबा, वरच्या रंगाला बोलून काही फायदा नाही. वरचं रंग वरपांगी रंग किती जरी सुंदर असलं तरी सुद्धा आतून तो व्यक्ती सुंदरच आहे असं नसतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हजार सुंदर स्त्रियांपेक्षा एक इमानदार आणि लॉयल संघर्ष करणारी स्त्री ही हजार सुंदर देखण्या गोऱ्या 5 स्त्रियांपेक्षा चांगली आहे. लक्षात ठेवायला, कारण सुंदरता ही कशावर अवलंबून आहे, मन किती सुंदर आहे याच्यावरून तो व्यक्ती किती सुंदर आहे हे लक्षात येतं. दिसायला फार सुंदर आहे परंतु रोज कुणाला ना कुणा तरी धोका देतोय, काही फायदा आहे का नाही. बघा म्हणून म्हणतात जेव्हा लग्न सुद्धा युवा वर्ग आपण करतोय तेव्हा मुलगी कशी पाहायची, दिसायला सुंदर नाही. बघा एक मुलगा होता, त्याने लव्ह मॅरेज केलं, पत्नी दिसायला सुंदर होती, तो गरीब होता. आता दिसायला सुंदर पत्नी आपल्या पत्नीला कसं तरी खोटं बोलून लग्न केलं, माझ्याकडे हे माझ्याकडे ते माझ्याकडे ते. लग्न झालं आणि लग्नाच्या 3ऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला बाबा. तर लोकांनी विचारलं, बाबा तुझं लग्न होऊन 3 दिवस झाला, 3ऱ्या 4थ्या दिवशी तू संन्यास 5व्या 6व्या दिवशी संन्यास घ्यायला निघालेला आहे, याचं कारण काय. त्याने सांगितलंय की माझी बायको दिसायला एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती म्हणून तिच्याशी मी लग्न केलं. माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की बाबा दिसण्यावर नको जाऊ, गुण बघ. कारण दिसणं हे जे रूप सुंदर आहे हे किती वर्ष, 1-2 वर्ष पाहत आहे, त्याच्यानंतर कोण कसे कोणत्या गोष्टी मॅटर करत नाही. कारण राहायचंय आपल्याला स्वभावासोबत आहे, दिसण्यासोबत नाही. परंतु मी ऐकलं नाही, मग लग्न केलं, मग काय झालं. तेव्हा तो म्हणतो एका कवितेतून सांगतो. सांग म्हटलं. त्याने सांगितले दिसाया सुंदर होते म्हणून गोरी पण बायको आणली करून, अनौस तोडाया मेली म्हणून कालच गेली पळून. दिसायला सुंदर आहे म्हणजे इमानदारच आहे असं नसतं. प्रत्येक नात्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय सांगा, लॉयल्टी महत्वाची आहे. कोण किती दिसायला सुंदर आहे, कुणाकडे किती पैसा आहे हे महत्वपूर्ण नाही, तो आपल्यासाठी किती लॉयल आहे, तो आपल्यासाठी किती इमानदार आहे हे
ज्याला कळतं तोच जीवनामध्ये सुखी आहे. आणि नात्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट हीच सुद्धा आहे. आणि म्हणून आपला जर पार्टनर आपल्यासाठी लॉयल असेल तर देवाला धन्यवाद म्हणा, यापेक्षा दुसरं काहीही नको. हजार सुंदर स्त्रिया सोडून तो जर आपल्यासाठी जर सगळं सोडत असेल तर यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आणि काही काही महिला फार सुंदर असतात पण पती देवाला त्यांची किंमत नसते. ते म्हणतात ना, आपल्या घरचं पीक किती सुंदर असलं तरी आपली नजर लोकांच्याच पिकावर जाते. परंतु हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाहेर कितीही भटका, पत्नी एवढं प्रेम आणि पत्नी सारखी साथ या जगात आपल्याला दुसरं कुणीही देऊ शकत नाही. भलेही भांडत असेल, क्लेश करत असेल, आणि भांडते क्लेश करते हे कोणासाठी करते? आपल्यासाठी, तुमच्यासाठी करते. बरं, तिचं भांडण्याचे विषय काय असतात? वेळेवर जेवण का नाही केलं, स्वतःची काळजी का नाही घेतली, अहो हे करा ते करा, स्वतःसाठी कपडा घ्या, ते करा ते करा. या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी आपल्यासाठी, म्हणजे विचार करा, एवढं प्रेम आपल्यावर आपल्या पत्न्या करतात की आपली काळजी आपण घ्यावं यासाठी आपल्या पत्नी आपल्याला भांडतात. हे खा ते खा ते खा. आमचे वडील दिवसातून फक्त एक टाइम जेवण करतात आणि माझी आई बाबाच्या शिव्या खाते पण त्यांना 2 टाइम जेवूच घालते. आणि बाबा काय म्हणतात, किती सांगू तुला कळत नाही का? पण आई म्हणते थोडं शांत बसते. अर्ध्या तासानंतर एक चपाती खाता का बरं? एक खा फक्त. म्हणजे आपल्यासाठी आपल्याला भांडतात. एवढं प्रेम आई नंतर आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणार जर व्यक्ती कोणी असेल ना तर ती आपली पत्नी आहे. म्हणून वेळ आहे तोपर्यंत पत्नीची किंमत करून घ्या. ती मेल्याच्या नंतर तिच्यासाठी रडून फायदा नाही. आणि म्हणून जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत आपली शान आहे. आज आपण मोठेपणाने घरी गेल्याच्या नंतर वाढ ग जेवण, पत्नी मरू द्या, कुणाला सांगणार आहे? आपल्या सुनेला एवढ्या अधिकाराने आपण सांगू शकतो का? नाही. मुलाला एवढ्या अधिकाराने सांगू शकतो का? नाही. आणि म्हणून आपल्या पत्नीचा आदर सन्मान आपण करायला पाहिजे. शिवजी सुद्धा तेच आपल्याला शिकवतात की शिवशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव हे दोन्ही सुद्धा वेगळे नाही. आमचे बनसोडे काका आमच्या काकूंवर एवढं त्यांनी जीव लावतात की त्यांची डीपी सुद्धा एकट्याची राहणार नाही. सोबतच स्टेटस जरी ठेवलं तरी सोबतच. प्रत्येकाला कळलं पाहिजे, आय एम मॅरिड, नॉट अ सिंगल मॅन. असं प्रेम व्यक्तीचं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की जीवनामध्ये दिसायला कोण किती सुंदर आहे यापेक्षा किती इमानदार आहे हे महत्वपूर्ण असतं. आणि माता पार्वतीने सप्तऋषींना सांगितले की तुम्ही किती जरी सांगितलं तरी सुद्धा एक तरी मी माझ्या प्रेमासाठी एकनिष्ठ आहे, मी शिवजींना सोडू शकत नाही. आणि म्हणून सप्तऋषी म्हणतात ठीक आहे, आनंद झाला. आणि जसे शिवजींकडे गेले, शिवजी म्हणतात ठीक आहे, परंतु अजून एकदा मी स्वतः तिची परीक्षा घेणार आणि याची पुष्टी करणार की ती खरंच माझ्या काबिल झालेली आहे का, माझ्या लायक झालेली आहे का. आणि तेव्हा स्वतः ब्राह्मणाचं रूप घेऊन शिवजी तिथं जातात आणि शिवजी सुद्धा सांगतात, काय ते शिवजीच्या मागे लागलेले आहात, शिवजीपेक्षा शहरी विष्णू किती पटाने चांगले आहेत आणि म्हणून शिवजींच्या मार्गाला तुम्ही लागू नका. तेव्हा आणि शिवजी तुम्हाला भेटणार सुद्धा नाहीये. तेव्हा माता पार्वती म्हणतात, आता खूप कंटाळून गेलोय, मी कंटाळून गेलोय. शिवजी जर मला मिळणार नसतील तर माझ्या या जीवनाची सुद्धा काहीही किंमत नाही. आणि म्हणून मी माझं स्वतःचं देह त्याग करून टाकेल. आता शिवजी घाबरले. एकदा गमावलेले पुन्हा गमावू शकत नाही. तरी सुद्धा शिवजी मस्करी करतात. ते म्हणतात ना की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय त्या व्यक्तीला सतावण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मजा आहे, त्याच्यासोबत मजा करण्यात सुद्धा वेगळीच मजा आहे. आणि माता पार्वती म्हणतात, आता मी इथं अग्नीमध्ये